गीता वापरता येईल का? असा आपण एक दृष्टिकोन ठेवून हा प्रवास सुरू केलेला आहे. त्यामुळे आपला उद्देश नेमका आपल्याला माहिती आहे, की आपल्याला यातनं काय साधायचं. आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं, की भगवंतांनी अगदी कोर नॉलेज सांगितलं, की रिॲलिटी काय आहे, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, मिथ्या काय आहे. पण ते कसं आहे शेवटी आपण म्हणतो आपण मागच्या आठवड्यामध्ये पण हा विषय आपण चर्चा झाली आपली. सगळं कळतं, पण करायला गेलं की काही होत नाही. आता हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. अगदी असंही घडतं, की आपण करायला सुरुवातही करतो, 2 दिवस जमतं, मग परत तिसऱ्या दिवशी आपण त्याच वाटेवरती येऊन थांबतो. पुन्हा कधीतरी अशी एक कुर्मी येते, की नाही आपण करूया. परत काहीतरी करतो आणि 1-2 दिवस टिकतं आणि परत जातं. म्हणजे मी जे म्हणतोय, की मला हे कळलंय, हे काय आहे, सत्य काय आहे, आत्मा काय, परमात्मा काय, मोठे-मोठे आपण शब्द वापरतो. पण सत्यामध्ये किंवा व्यवहारात आपण ज्यावेळेला वापरायला जातो, त्यावेळेला मात्र आपल्याला ते होत नाही. याचाच अर्थ साधी सोपी गोष्ट आहेत ना आपल्याला समजून घ्यायची आहे, की हे केवळ बुद्धीच्या स्तरावरती, मेंदूच्या स्तरावरतीच आपल्याला ते कळलेलं असतं. म्हणून ते इम्प्लिमेंट करायला गेलं की आपली बोंब आहे. हे नेहमी मी उदाहरण देतो, की लहान मूल जे असतं, ते आगीपाशी जाण्याचा प्रयत्न करतं, कारण त्याला सगळ्या गोष्टी करून पाहिजे असतं. अगदी आगीपाशी जायचं नाही, चपलांपाशी जायचं असतं. चप्पल हातात घ्यायची असते, तोंडात घालायची असते. पण जो कोणी जाणकार तिथे असेल, वयाने मोठा असेल, तो म्हणतो, "अरे ते नाही घ्यायचं, ते शी आहे. आगीपाशी नाही जायचं, ते हा आहे." आपण जरी विचार करतो का, त्याला त्या मुलाला समजत असेल का आपण जे काही म्हणतोय ते? समजतं. पण त्याला शब्द नसतात समजत. आपण जी भाषा बोलतोय, ती भाषा नाही समजत. पण त्याला भावना समजते, की आपण रागावलो आहोत, चिडतो आहोत किंवा आणखीन काही जी आपण भावना व्यक्त करत असू, काळजी असेल, त्या भावना त्याला समजतात. पण त्याच्या मनात ते कुतूहल असतं. हे काय आहे? म्हणजे लहान मुलाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून बघायच्या असतात. प्रत्येक गोष्ट करून बघायची असते. मग तो चपलेचा वास असेल, चपलेचा स्पर्श असेल, तो घ्यायचा असतो. हे आगी सारखे काहीतरी दिसतंय ज्योतीचं. हे काय आहे? ते मला पाहायचंय, मला अनुभवायचंय. ही साधारणतः प्रोसेस आहे लर्निंगची. स्पर्शातून त्याला शिकवणं. आपण म्हणतो ना मायेचा स्पर्श, आईचा स्पर्श त्याला लगेच कळतो. तर ही स्पर्शाची भाषा आहे. गंधाची भाषा आहे. सुगंधातून त्याला एक-एक गोष्टी जाणवायला लागतात. हे छान आहे, हे नाही चांगलं वगैरे, वगैरे. दिसण्यातून त्याला भाषा समजतात. पण मला एका गोष्टीचं उत्तर द्या, की तुम्ही ॲग्री कराल, की कितीही त्याला तुम्ही सांगा, की हे करू नको, हे करू नको, हे करू नको. ते नजर चुकून करतंच. पण ज्या दिवशी त्या आगीचा चटका बसतो आणि भाजतं, त्यानंतर ज्या काही वेदना होत असतील, तो त्या शब्दात व्यक्त नाही करू शकणार. तो फक्त रडत असतो. पण ती गोष्ट अशा काही त्याच्या आपण मेंदूमध्ये म्हणूया, मनामध्ये म्हणूया, भावना स्तरावर म्हणूया, बुद्धी स्तरावरती म्हणूया, ज्या स्तरावरती असेल ते. पण अशी काही छापली जाते, की आयुष्यभर तो कधीही आगीच्या जवळ जाण्याचा किंवा आगीला पासून त्याला संरक्षण करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. तो असं म्हणतो का, "नाही मला भाजल्याचं कळलंय, पण ते करायला गेलं की होत नाही माझ्याकडनं." ऑब्व्हियसली नाही होत. एकदा तो इतक्या अंतरंगापर्यंत जो पोहोचलेला अनुभव आहे, तो अनुभव त्याला सहज कृती करायला भाग पडतो. म्हणजे तो असं असं ठरवत नसतो, की अच्छा दिसली समोर, अरे मला लहानपणी भाजलं होतं बरं का, मग आता मला नाही जायला पाहिजे. असा एवढा विचार त्याच्याकडे होत नाही. अगदी स्वाभाविकपणे असतं, की आगीपाशी जायचं नाहीये. तसं
आपल्याला हे जे काही शब्दांचं ज्ञान होतंय, हे केवळ बुद्धी स्तरावरती होतंय. आणि म्हणून काय करायला पाहिजे मग आपण, की ते अधिक अंतरंगापर्यंत पोहोचेल? स्वाभाविक आहे, जे आपण लहानपणी केलंच ते आत्ताच करायचं आहे. अनुभव घ्यायला हवा, की जे आपण म्हणतो आहोत, त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे का? मी म्हटलं, की ठीक आहे बाबा, आत्मा परमात्मा एकच आहे. मला आहे का अनुभव? नाही आहे. बरं ठीक आहे, त्याचं पण जाऊन दे. सत्व, रज, तम आपण गुण म्हटले. मला आहे का अनुभव? शोधावा लागेल. असं प्रत्येक गोष्टीचं जोपर्यंत मी ती गोष्ट अनुभवणार नाही स्वतः, दुसऱ्याच्या अनुभवातनं शिकणं आणि स्वतःच्या अनुभवातनं शिकणं याच्यात फरक आहे. याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. मग मला त्या गोष्टीचा अनुभव आहे का? तर नाही आहे. मग हा अनुभव मला कोण देऊ शकेल? सांगा बरं तुम्ही मला, की मला एखाद्या गोष्टीचा अनुभव नाहीये. कुठली पण एखादी कन्सेप्ट असेल, आपण जे आजपर्यंत जेवढ्या गोष्टी पाहिल्या, त्यातली कुठलीही कन्सेप्ट असेल, तर त्या कन्सेप्टचा मला अनुभव नाहीये. मी काही अनुभवलेलं नाही प्रत्यक्ष, की असं असतं बाबा. म्हणजे आपण म्हणतोय कर्मत्याग, कर्मफलाचा त्याग करा वगैरे, वगैरे. पण ते नाही ना, आपलं होतंच, की मी केलं कर्म, आता त्या गोष्टीमध्ये आपण अडकत असतो. मग मला तर अनुभव नाहीये त्या गोष्टींचा, की कर्मत्याग करून म्हणजे निस्वार्थ कर्म करून काय होतं? मग तो अनुभव मला कोण देऊ शकेल? काय वाटतं तुम्हाला? कोण देऊ शकेल हा अनुभव? तुम्हाला हवं तर माईक अनम्यूट करायची परमिशन आपण ठेवूया किंवा चॅटवर लिहा, जे तुम्हाला योग्य वाटेल. स्वतःलाच अनुभव घ्यावा लागेल. अगदी बरोबर, स्वतःलाच घ्यावा लागेल. पण नाही घेता येत आहे ना आपल्याला. आपण तेवढे पात्रतेचे नाही म्हणावं किंवा आपले एफर्ट्स त्याच्यामध्ये कमी पडतायत. काही पण असेल. पण नाही होत आहे आपल्याला अनुभव. आपल्याला कळतंय, की हे असं-असं आहे. पण त्याचा आपण स्वानुभव आपल्याला आहे का? तर नाही आहे. म्हणजे आपण ध्यानाच्या बऱ्याच गोष्टी बघतो. आपण ध्यानसत्रही घेतोय. असं-असं असतं, असं-असं होतं, असं सगळे म्हणतात. पण मला अनुभव आहे का त्याचा? नाही बाबा, मला अनुभव नाही. असं असतं म्हणतात बाबा. मग तो अनुभव मला कोण देऊ शकेल? प्रयत्न करावे लागतील, म्हणजे स्वतःला घ्यावं लागेल. बरं, आपण स्वतः, आपले कर्म स्वतः नाही, स्वतः बरोबरच आहे. माझं काही म्हणणं नाही. म्हणजे ते अगदी 100% योग्य आहे. पण मी आता स्वतः घेऊ शकत नाहीये ना. म्हणजे माझी तेवढी योग्यता नाही. जे आपण मागच्या सत्रात पण डिस्कस केलं, की आपल्याला कळतं पण वळत नाही. हे अगदी प्रत्येकाचाच आपला अनुभव आहे, की आपल्याला सगळं कळतंय, बरोबर आहे, असं नाही केलं पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. म्हणजे थोडी साधी गोष्ट बघूया. नेहमी खरं बोलावं. सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे. पण आपल्याला हेही मान्य आहे, की परिस्थितीनुसार आपल्याला खोटं बोलावंच लागतं. सगळीकडे खरं बोलून चालत नाही. मग आपण असं म्हणतो का, "नाही मला कळतं खरं बोललं पाहिजे, पण नाही ना वळत नाही." नाही वळत पण असतं. पण माझी परिस्थितीच अशी असते, की मला त्याचं करणं भाग आहे. मी काही राजा हरिश्चंद्र होऊ शकत नाही बाबा, की नाही माझं नुकसान झालं तरी चालेल, मी खरंच बोलेन. नाही मला तसं नाही वागता येणार. व्यवहारात राहायचं असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तसं मला माहिती आहे हे असं-असं आहे. पण नाहीये मला स्वानुभव त्याचं काय घडतं एक्झॅक्टली. म्हणजे निष्काम कर्म केल्याने असं होतं. हे माहिती आहे मला. पण ते कसं होतं ते कुठं माहिती आहे मला. स्वानुभव नाही. हां, सर्वेशने अगदी परफेक्ट सांगितलं. ज्याने तो अनुभव आधी घेतलेला आहे, ती व्यक्ती आपल्याला तो अनुभव देऊ शकते. एक्झॅक्टली. 100% बरोबर आहे. ज्याने तो अनुभव घेतलेला आहे, तीच व्यक्ती आपल्याला तो अनुभव देऊ शकेल. म्हणून आपण बघा स्वामी चरित्रात एक वाचतो ना, "बहुत गुरु जगी असती." अनेक गुरु आहेत, पण परिणाम शून्य आहेत. ते नुसतंच पांडित्य त्यांचं आहे, शब्दांचं पांडित्य आहे. प्रचंड सगळे श्लोक, त्याचे अर्थ, आणखीन काय-काय डीप नॉलेज, योग-बिग सगळं त्यांना माहिती आहे. पण ते रिझल्ट देऊ शकतायत का? तुम्हाला नाही सांगू शकत. ते थेरॉटिकली सगळे सांगू शकतात. म्हणजे मी पण काय करतोय तुम्हाला थेरॉटिकलच सांगतोय. अनुभव कोण देऊ शकतं? ज्याने तो स्वानुभव घेतलेला आहे, की निष्काम कर्म केल्यानंतर असं होतंच, कारण मी अनुभवलेलं आहे. तोच व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला अनुभव देऊ शकतो आणि असे जे लोकं असतात, त्यांचंच बोलणं प्रभावी असतं. ते अजिबात अलंकारिक बोलत नसतात. ते अजिबात असं काहीतरी कोड लँग्वेजमध्ये बोलत असतात. साधी, सोपी, सरळ भाषा. ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घ्या.
की किती छोट्या-छोट्या उदाहरणांमधनं ते अतिशय सुंदरपणे ती गोष्ट समजावून सांगतात. स्वानुभव आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर ज्यावेळेला ते आपल्या सद्गुरूंकडे पाहतात, की कृतकृत्य झालो मी, माझं कार्य झालं वगैरे, वगैरे. तर त्यांना वाटतं, की आपण खूप मोठं काम केलेलं आहे. गीता समजावून सांगितली. गुरु म्हटले, की "अरे, तू तर देवाचंच सांगितलंस. तुझं कुठं काय सांगितलं? स्वानुभव कुठे आहे तुझा? तू तुझा स्वानुभव लोकांना सांग, ते जास्ती प्रभावी आहे." आणि मग अमृतानुभव माऊलींनी सांगितलं. माझा अनुभव काय? माझं स्वतःचं आकलन काय आहे त्यातलं? ते मी माझ्या शब्दांमध्ये मांडतोय. आणि ते अधिक सटीक असं आहे, की डायरेक्ट निशाण्यावरती जातं ते. इतकं प्रभावी आहे. कारण ते अनुभव एक्सपिरियन्स आहे स्वतःचा. म्हणजे एखादा पिक्चर मी बघून आल्यानंतर ज्या ओढीनं किंवा जेवढ्या छान पद्धतीने मी तो एक्सप्लेन करू शकेल, तेवढं मी कुठेतरी वाचलेलं असेल तर ते नाही सांगू शकणार. कारण माझ्याकडे तो अनुभव नाही. म्हणून बुद्धीच्या, विचारांच्या स्तरावरती असलेला अनुभव वेगळा आणि प्रत्यक्ष ती कृती घडल्यानंतरचा जो अनुभव येतो, तो अनुभव वेगळा. हे जसं आपण नेहमी म्हणतो, की प्रत्यक्ष एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहणं आणि कोणीतरी सांगितलेली ऐकणं, ह्याच्यात 4 बोटाचं अंतर आहे. अगदी त्याच पद्धतीनं. मग आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. कर्म कसं असतं, कर्माचा त्याग कसा असतो, वगैरे, वगैरे. आता ह्या सगळ्यामध्ये आता महत्त्वाचा अगदी कोर टॉपिक आहे म्हणजे खरं तर ही कला किंवा माधुर्य आहे ह्या गोष्टींचं, की एवढ्या कमी शब्दामध्ये ह्या गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये विशद केलेल्या आहेत. पण 13वा श्लोक त्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया, दुसऱ्या अध्यायाकडे जाऊया, की तिथे भगवंतांनी सांगितलेलं आहे, की हे शरीर, हे मन, हे विचार, ह्या भावना, ह्या मीची जाणीव, हे सगळं जे आहे, हे नश्वर आहे, असत्य आहे, रिफ्लेक्शन आहे. रिॲलिटी एकच आहे अँड दॅट रिॲलिटी इज मी. म्हणजे ईश्वर, परमात्मा. त्याला आणखीन काय नावं द्यायची ते आपण देऊ शकतो. आता तो मला कुठे अनुभवायला मिळतोय? मी म्हणतो, की ओके माझा आत्मा, त्याचा आत्मा सगळे एकच असतो. पण मग तो एखादा आपल्याला काही बोलला तर आपल्याला राग येतो का नाही? तिथं म्हणतो का आपण नाही, नाही तो आणि मी कुठं वेगळा आहे. त्यांनी पण बोललं म्हणताय मला काय थोडी लागतंय. तो स्वतःलाच बोलला. असं नाही म्हणत आपण. कारण तिथे आपल्यातला तो मी जागा असतो. आता भगवंत इथे सांगणार आहे, की एक्झॅक्टली होतं काय निष्काम वागल्याने? पण आता गंमत अशी आहे, की जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे मला जर 12वी ला ॲडमिशन घ्यायची आहे, सायन्सला असेल, आर्ट्सला असेल किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये असेल, तर ते विचारतात 10वी झाली आहे का? 11वी झाली आहे का? जे काही त्याचे क्रायटेरियाज असतील. मेडिकलला जायचंय, स्कोर किती आलेला आहे? इंजिनिअरिंगला झालंय, सी-ई-टीला स्कोर किती आहे? प्रत्येकाचा क्रायटेरिया ठरलेला आहे, की एवढी तुम्ही जर पात्रता सिद्ध केली, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. जर तुम्ही तिथे जाऊन भांडलात, असं कसं म्हणे? मी बायोलॉजी घेतलं नसेल तरी मला तुम्ही मेडिकलला ॲडमिशन द्यायला पाहिजे. कसं शक्य आहे? ते जे काही ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे मेडिकलचं, त्याच्यासाठीची जी पात्रता आहे, की तुम्ही तेवढ्या लेव्हलचे असला पाहिजे, तरच तुम्हाला ते शिकून उपयोग आहे. नाहीतर अर्धवट ज्ञानाने कोणाचा तरी खून करून टाकायचा तुम्ही. तुम्ही म्हणजे जनरल. म्हणजे ते आपल्याला काय सांगतात, तुमची तेवढी किमान पात्रता असणं आवश्यक आहे. मगच तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल आहात. तसं मला जर हे ज्ञान संपादन करायचं आहे, अनुभवायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एक किमान पात्रता असली पाहिजे. काय वाटतं, काय असू शकेल किमान पात्रता? बेसिक, की बाबा किमान तुम्ही एवढं तरी अचीव्ह केलेलं असलं पाहिजे, तर तुम्ही पुढच्या वर्गात जाऊ शकाल. अशी एखादी पात्रता जी तुम्हाला वाटते? जसं मागच्या श्लोकांचं विश्लेषण करताना माऊलींनी सांगितलं होतं, की ज्याचं कर्मफळ वरची आसक्ती संपलेली आहे, त्यालाच हे सांगून उपयोग आहे. त्यांनी पात्रता सांगितली, की एवढं-एवढं अचीव्ह केलं पाहिजे.
तसं तुम्हाला काय वाटतं? काय अचीव्ह केलं तर आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल? मागे 3ऱ्या-4थ्या अध्यायांमध्ये हा आपला विषय झाला होता. मनाची शुद्धता पाहिजे. ज्याला आपण निस्वार्थ, निर्मळ, नितळ असे जे शब्द वापरतो, की मन कसं असावं? असं. मग आपल्याकडे अशी काही माणसं आपल्याला समाजात भेटतात. किती निस्वार्थी असेल यांचं म्हणजे इतके कोमल हृदयाचे कसे असू शकतात? यांना काहीच फरकच पडत नाही. बिचारे लोकांना मदतही करतात. कोणी त्यांना कसंही काही म्हटलं तरी आपलं ते चांगलंच वागतात. अशी बरीच लोकं आपल्या आजूबाजूला असतात. आणि आपल्याला त्यांच्याकडे बघून कुतूहल सुद्धा वाटतं. हे इतकं कसं काय तुम्ही चांगले वागू शकता? आणि तो मात्र बिचारा त्यात काही विशेष आहे म्हणजे आता ते आहे. इतक्या सहजतेने ती गोष्ट बोलतो. आणि मग जर तुम्ही अनुभवलं असेल, अशी जी माणसं असतात ना, ते बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी त्यांना प्राप्त होतात, की ते जे बोलतील ते खरं होतं बऱ्याचदा किंवा त्यांचा सल्ला लाभदायी ठरतो. अशा काही-काही ज्याला आपण चमत्कार म्हणूया, की जे नॉर्मल माणसाच्या आयुष्यात घडत नाही, पण त्यांच्या आयुष्यात घडतं. किंवा काही गोष्टी त्यांना आधीच असं जाणवतात, की "अरे, असं होऊ शकतं बरं का, जरा काळजी घे." किंवा तुम्ही जाणार असं, "अरे, थांब नको जाऊ आत्ता चांगलं नाहीये." आणि नेमकं, "अरे, तुला कसं काय कळलं आधीच?" म्हणतो, "नाही, मला माहीत नाही, पण मला असं वाटलं." सो हे जे सगळं आहे, हे त्या निस्वार्थ, निर्मळ, नितळ प्रेमाचं प्रतीक आहे. तर ही चित्तशुद्धी जी आहे, ही मनाची शुद्धता जी आहे, ती झाल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. आणि जर ती न होता आपण हे करत गेलो, तर काय होणार बुद्धी स्तरावरती आपल्याला हे कळणार. हे असं-असं आहे. परंतु त्याच्या आतपर्यंत जायला आपल्याला जमणार नाही. कारण पासिंग जो काही क्रायटेरिया आहे, तो आपण अचीव्हच नाही करत आहे. कसं काय पोहोचणार? म्हणून निष्काम कर्मावरती भगवंतांनी का जोर दिलाय? कारण ती लेव्हल अचीव्ह करावी लागेल. तरच आपण पुढच्या लेव्हलवर जाऊ. आणि मग ते केल्यानंतर काय होणार आहे? आता सगळ्यात खरी गंमत आहे, की ज्याची आपल्या सगळ्यांना नितांत गरज असते. आपण सगळेजण एकाच त्या पर्पजसाठी धावत आहोत, की मला ते हवंय आणि ते हवंय साठीच जे काही माझ्या लाईफमधले सुखाच्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो, की माझ्या शरीराला कष्ट नको म्हणून आपण मशीन्स आणतो. आहे ना, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, आणखीन गाडी आहे. कितीतरी आपण साधनं वापरतो आपल्या. तर हे कशासाठी आहे? तर मला प्लेजर मिळावं, मला सुख मिळावं. मग आता मी निवांत बसलेलो आहे. मग निवांत बसल्यामध्ये काहीतरी सुख पाहिजे. टीव्ही आहे, मोबाईल आहे, त्याच्यात आणखीन काय-काय कंटेंट आहे. सुख पाहिजे मला आणि सरतेशेवटी हे सगळं शोधता, शोधता, शोधता एक प्रश्न येतो. हे सगळं जाऊन दे, पण मला पीस हवाय, शांतता हवी आहे. बाकी सगळं नाही मिळालं तरी एक वेळ चालेल. अर्थात हे कोणाला वाटेल असं, ज्यांनी खूप आयुष्यामध्ये सहन केलंय, धावतोय नुसता, कशा ना कशा तरी मागे, त्याला हे वाटेल. ज्यांनी आयुष्यात हे सहन नाही केलेलं, तर म्हणाले, "अरे हे असलं कसलं पीस आहे आणि ह्याच्यातच खरा पीस आहे. एन्जॉय करा लाईफ" म्हणे. सो जेव्हा तो धावेल आणि जेव्हा कळेल, "अरे नाही याच्यात पीस नाहीये." आपण ज्याला म्हणतो हे पीस म्हणून, सुख म्हणून आहे, तिथंच दुःख तयार होतं. म्हणजे पहिलं माझं 10,000 पगारामध्ये पण भागत होतं. आता 50,000 मिळाले तरी मला पुरत नाहीत. का पुरत नाहीत? नाही, आता ते फॅसिलिटीज इतक्या वाढत चालल्या आहेत. सो मला ते सगळे खर्च भागवायचे म्हटल्यावर मला पुन्हा कर्ज घ्यावंच लागतं. म्हणजे मी 10,000 मध्ये पण कर्जच घेत होतो आणि 50 झाले तरी कर्जच घेतोय. उद्या 1,00,000 झाले तरी कर्जच घेणार. कारण माझी सुखाची व्याप्ती वाढत चालली आहे. कुठलीही घ्या गोष्ट. गाडी घेतली की गाडी घेतलं की छान वाटतं. तेच सुखाचं कारण आहे. पण तेच दुःखाचं पण कारण असतं. भीती असते, कधी ॲक्सिडेंट होऊ शकतो गाडीचा, मेंटेनन्सचा खर्च आहे, कितीतरी गोष्टी आहेत. पण ऑफकोर्स ते सुख आहे. जोपर्यंत छान चाललंय तोपर्यंत सुख आहे. उलटं-पुलटं काही झालं तर तेच दुःखाचं कारण आहे. असं ज्यांनी लाईफमध्ये सगळं एक्सपिरियन्स केलंय, तो माणूस शेवटी म्हणतो, की काही नकोय मला. जरा आयुष्याच्या एका वळणावरती शांतता हवी आहे. बरोबर आहे? किंवा तुमचं काही मत असेल याच्यावर तर जरूर सांगा. राईट. म्हणून यंग मुलांना देवाकडे जेव्हा आकर्षित करायचं, त्यांना ते पीस-बीस सांगून उपयोग नसतो. कारण त्यांच्यात प्रचंड एनर्जी आहे. त्यांना ते करायचं असतं, काहीतरी करून बघायचं असतं आणि तिथे कुठला पीस-बीस आत्ता काही नको पीस.
सो प्रत्येकाच्या स्टेजवरती त्याचे त्याची नीड वेगळी आहे. आता इथे भगवंत आपल्याला ते सांगणार आहे कसं प्राप्त करायचं. सो तो 13वा श्लोक जो आहे तो आपण समजून घेऊया. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. की असा जो व्यक्ती आहे की जो सर्व कर्मांचा म्हणजे कर्मफलाचा मनापासून त्याग करून कर्मफलाचा मनापासून त्याग करून जितेंद्रिय ज्याने त्याच्या इंद्रियांवर कंट्रोल मिळवलेला आहे असा जो व्यक्ती आहे. आता इथे कसं छान रूप सांगितलंय बघा. म्हणजे बऱ्याचदा असतं ना आपण एखादी गोष्ट सरळ नाही सांगत, त्याला जरा आडेवेडे घे छान विशेषण लावत सांगतो. तसं इथं भगवंतानी म्हणलंय नवद्वारे पुरे देही, की नवद्वारांनी युक्त असा जो देह आहे, शरीर, अशा शरीरामध्ये जो राहतोय तो निवांत पायावर पाय टाकून बसलेला आहे, रिलॅक्स. कोण? ज्यांनी सर्व कर्मफळाचा मनापासून त्याग केलेला आहे तो. आता तुम्ही म्हणाल केवढा अवघड आहे गोष्ट, म्हणजे इतकं कर्मफळाचं त्याग केल्यानंतर मग तो रिलॅक्स मध्ये पडणार आहे. नाही. आता हे 2 स्तरावरती आपण ही गोष्ट समजून घेऊया. एक व्यवहाराच्या स्तरावर आणि एक लॉजिकल स्तरावरती, जे आपल्याला पटणार आहे. तुम्ही ॲग्री करणार आहात की नाही बरोबर आहे. पण व्यवहारात ते अनुभवता येतंय का? अरे फार अवघड आहे. पण सत्य पण आहे, नाकारता येणार नाही. आपलं नेहमीचं एक उदाहरण आवडीचं तुम्हाला आता सगळ्यांना ते परिचित आहे. टीव्ही आणि टीव्हीची स्क्रीन. आठवतंय? राइट. सो म्हणजे मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला क्लिअर आहे. सिंपल विचार करा. तेच उदाहरण फक्त डोळ्यांसमोर आणायचं. टीव्हीच्या स्क्रीनमुळं पिक्चर आहे का पिक्चरमुळे स्क्रीन आहे? ऑफकोर्स स्क्रीन आहे म्हणूनच त्याच्यावर सगळं काही आपण पाहू शकतो. आपल्या सगळ्यांना म्हणजे लहान मुलं कोणी नसतील तर सगळ्यांना ह्याची माहिती आहे, खात्री आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे, की त्या स्क्रीनवर जे काही दिसतंय, जो कोणी माणूस येतोय, पडतोय, लागतोय, मरतोय, हसतोय, रडतोय, जे काही दाखवलं जातंय, हे सगळं खोटं आहे. जर मी त्या दिसणाऱ्या माणसाला असं मला वाटलं, चुकून हां, की "अरे वाह! किती छान ॲक्टर आहे, माझ्या आवडीचा आहे किंवा किती छान ॲक्ट्रेस आहे." तिला मी जाऊन टच करतो आणि म्हणून मी त्या स्क्रीनकडे गेलो आणि त्या स्क्रीनवर जिथे तिचा चेहरा दिसतोय त्या व्यक्तीचा, तिथे मी टच केलं. तर त्या व्यक्तीला टच होईल का स्क्रीनला टच होईल? ऑफकोर्स तुम्ही म्हणाल स्क्रीनला टच होईल. पण मी म्हणताना काय म्हणेल? मी त्या ॲक्टर्सला टच केला. कारण मला हे माहिती आहे, की ही स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवरती जे चित्र दिसते ते सगळे खोटी आहेत. पण स्क्रीन आणि त्याच्यावरची चित्र या दोघांना मी असं स्वतंत्र पाहू शकत नाहीये. आत्ता जेव्हा स्क्रीनवर काही दिसतंय तोपर्यंत. कारण ते एकरूप झाल्यासारखं आहे. पण टीव्हीवरचं जे काही दिसत आहे पिक्चर किंवा जे काही मूव्हीज चालू आहे, मी जर तो बंद केला, टीव्ही ऑफ करून दिला, पॉवर सप्लाय ऑफ, स्क्रीन तिथंच आहे का? 100% स्क्रीन तिथंच आहे. स्क्रीन कुठेही गेलेली नाही. उदाहरण कळलंय? अगदी हे आपण बऱ्याच वेळा पाहिले म्हणून शॉर्टमध्ये घेतलंय. बरोबर आहे उदाहरण? हा सगळ्यांचा एक्सपिरियन्स आहे. मी काही नवीन वेगळं सांगत नाहीये. बरोबर आहे? आता तेच उदाहरण या श्लोकाशी ताडून बघा. स्क्रीन कधी असं म्हणते का? माझ्यामुळे तुम्ही आहात बरं का. जास्ती माज करू नका. मी जर गेले ना, तर तुमचं अस्तित्व संपेल. असं स्क्रीन म्हणू शकते? स्क्रीनला तसं म्हणण्याचा अधिकारच नाहीये. कारण स्क्रीन स्वतःहून काहीच करू शकत नाही. पण स्क्रीन जे काही त्या स्क्रीनवर दिसतंय,
हसणं चालू आहे, रडणं चालू आहे, कोणाचं तरी मर्डर झालेलं आहे, अजून काय कोणी कोणाला मारलेलं आहे, कोणीतरी पळून गेलेलं आहे, कोणीतरी उडी मारलेली आहे. म्हणून स्क्रीनला वाईट वाटणं किंवा आनंद होणं असं काही होईल का? आता पुन्हा आपण ग्रुपवरती जी चर्चा केली, लक्ष्मीताई तुम्ही असाल बहुतेक आता. उदाहरण हे फक्त दिशादर्शक म्हणून घ्यायचंय. नाहीतर तुम्ही म्हणाल स्क्रीनला कुठं भावना असतात आणि स्क्रीन तर निर्जीवच आहे. विषय तो आहे नाही. उदाहरण फक्त त्या गोष्ट समजून घेण्यासाठीच आहे. तर स्क्रीनला ह्याने काही फरक पडेल का? की काय चालू आहे वरती? कुठल्या इमोशन चालू आहेत? कुठला ॲक्टर आहे? कोण कुठं मरतंय आणि कोण कुठं पळून चाललंय? ह्याने स्क्रीनला काही फरक पडेल? शुभांगी ताई म्हणतायत नो. नो. ओके. नो. ओके. म्हणजे तुमचं सगळ्यांचं हे एकमत आहे, की नाही स्क्रीनला काही फरक पडत नाही. म्हणूनच स्क्रीन पायावर पाय टाकून निवांत आहे. कारण ते पिक्चर जो चालू आहे, ते माझं अस्तित्वच नाहीये. माझं अस्तित्व पिक्चर नसताना पण कायम राहणार आहे. मग जर कायम राहणार असेल, तर त्याच्यावर म्हणजे लाईट असली काय, नसली काय, स्क्रीनला थोडी फरक पडणार आहे. आता त्या स्क्रीनच्या जागेवर आपल्याला समजेल म्हणून आपण आत्मा हा शब्द वापरूया. आणि ते जे चित्र त्याच्यावरती चालू आहे, त्याला आपण मी समजूया. ओके. म्हणजे मी, माझं लाईफ, माझ्या आयुष्यातली सुखं, माझ्या आयुष्यातली दुःख, सगळं जे त्या मीशी रिलेट करणारे ती प्रत्येक गोष्ट म्हणजे त्या स्क्रीनवरती चालणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी. आता एक मला सांगा, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण काही अनुभवलेलं नाहीये, पण आपल्या आपल्या शास्त्रांवरती विश्वास आहे. आणि आपली शास्त्र आपल्याला असं सांगतात, की 84 लक्ष योनी फिरून मग आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. बरोबर आहे? फक्त वाय, येस असले म्हणजे पटापट आपलं डिस्कशन चालू राहील. राइट? कन्सेप्ट बरोबर. म्हणजे बघा मी काय सांगतोय समजून घ्या. नाही समजलं तर मग तुमचा माईक अनम्यूट करायची परमिशन आहे. सो बिंदास विचारा. फक्त कन्सेप्ट समजून घ्या. इम्प्लिमेंट कसं करायचं ते आपण बघूया पर्यंत. जर 84 लक्ष योनी फिरून मी माणूस म्हणून जन्माला आलो असेल, याचाच अर्थ 84 लक्ष योनीमधला तो जो स्क्रीनवाला पार्ट होता, दॅट इज मी, जो रिअल आहे, तो कॉन्स्टंट आहे. तो कुठंच गेलेला नाही. आणि तोच 84 लक्ष योनीमध्ये फिरतोय ना. असं नाही झालं, की मागच्या जन्मात कोणतरी वेगळा होता, आता या जन्मात नवीन आलाय. मग पुढच्या जन्मात आणखीन कोणतरी तेच राहील. असं नाही होत आहे. तोच आहे, जो 84 लक्ष योनी फिरतोय. बरोबर आहे? हे तो जो कोणी फिरणारा आहे, ज्याला आपण आत्मा म्हणूया, आणखीन काय म्हणायचं ते नाव द्या. पण तो कॉन्स्टंट असला पाहिजे. तो असा बदलणारा नाहीये. मग जो तो बदलणारा नाहीये ना, तोच तर स्क्रीन आहे. मग त्याला कुठे फरक पडतोय? तो म्हणतो जर मी 84 लाख, आता ती किती वर्ष झाली असतील आपल्यालाही माहीत नाही. एवढे वर्ष जर मी कॉन्स्टंट आहे, मी कुठेच गेलेलो नाही, तर हा जन्म जेव्हा माझा संपणार आहे, तेव्हा तरी मी कुठे जाणार आहे? मी पण इथंच असणार आहे. मग ह्याची जेव्हा मला जाणीव व्हायला लागेल, बघा आता गंमत, म्हणजे आता ही कन्सेप्ट समजली का पहिले बघा, की जर तो 84 लक्ष यांनी कॉन्स्टंट आहे, याचाच अर्थ तो कुठेही जाऊ शकत नाही. म्हणजे त्याच्या लाईफमध्ये जे काही घडत असेल, ते त्याच्याशी कनेक्टेड नाहीये. पण तो सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्याशिवाय पिक्चर नाहीये. पण तो म्हणजे पिक्चर नाहीये. हे पण तितकंच सत्य आहे. दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्याशिवाय पिक्चर म्हणजे स्क्रीनशिवाय पिक्चर दिसू शकत नाही. पण पिक्चर म्हणजे स्क्रीन नाही. 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. तसंच 84 लक्ष योनी फिरणारा तोच आहे. पण त्या 84 म्हणजे मला कुठे आठवतंय हो, मी 84 लक्ष जन्मापूर्वी कुठल्या जीवाच्या मध्ये वावरत होतो, मला नाही माहिती. साप असेल, अजून काय अमिबा असेल, आणखीन दुनियाभरच्या काय गोष्टी असेल, मला नाही माहिती. पण मला जरी आठवत नसलं, तरी मी हे मानतो, की असं असेल म्हणून. म्हणजे मी कॉन्स्टंट आहे. जो चिरंजीव आहे, जो कधीच मेला जाऊ शकत नाही. मग जर हे कधीच संपणार नाहीये, ह्याची जर मला खात्री झाली,
तर माझ्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टींनी मला काहीच फरक पडणार नाही. चांगलं झाल्याने फरक पडणार नाही, वाईटही झाल्याने फरक पडणार नाही. जे घडणार आहे ते पिक्चरमध्ये घडणार आहे. आता हा फरक आता समजून घ्या. इथपर्यंत समजलंय का? कारण तेच ह्या श्लोकामध्ये आहे 13व्या श्लोकात, की का तो देहामध्ये असून निवांत बसलेला आहे. तिने भगवंतांनी शब्द फार छान वापरले. नवद्वारे पुरे देही, या नवद्वारांनी युक्त अशा देहामध्ये नैव कुर्वन्न कारयन, काहीही न करता निवांत निपचित असा पडलेला आहे. रिलॅक्स, काही टेन्शन घ्यायचं नाही. असा तो पडलेला आहे आतमध्ये. राइट? आता ही कन्सेप्ट कळल्यानंतर आता फक्त विचार करा, मग हे असं घडत का नाही आपल्या आयुष्यात? हे जर खरं आहे, थिअरी मला कळतीये, पटती आहे, लॉजिकल आहे, मग होत का नाहीये? बिकॉज माझे जे काही आजवरचे जेवढे संस्कार झालेले आहेत, जे विचार माझ्या मनात झालेले आहेत, जे मी आजूबाजूला अनुभवलेलं आहे सगळ्या जन्मांमध्ये हां. आपण असं समजूया 84 लक्ष, 84 नाही धरले तरी किमान 10 तरी जन्म धरूया आपण, किमान 10. या 10 जन्मांमध्ये जे माझ्या लाईफमध्ये घडलंय, ते सगळं माझ्या त्या चित्तामध्ये स्टोअर केलेलं आहे, ज्याला आपण संस्कार असं म्हणतो. हे संस्कार मला असं सांगतात, हे जे काही माझ्या आयुष्यात घडतंय, हे जे माझं शरीर आहे, तेच मी आहे. आणि म्हणून शरीराशी संबंधित जे काही होईल, त्याने मी सुखावतो आणि दुखावतो. मनाशी संबंधित जे काही होईल, त्याने मी सुखावतो आणि दुखावतो. बिकॉज माझे संस्कार मला हेच सांगतात, की हे म्हणजेच तू आहेस. जे सत्याशी अतिशय विपरीत आहे. पण सत्याचा मला अनुभव नसल्यामुळे आणि जो जीव आहे, म्हणजे मी जो आहे, हा अनुभवजन्य शिकणारा आहे, की मला एक्सपिरियन्स पाहिजे तरच मी ती गोष्ट मान्य करेल. आणि तो म्हणतो, "नाही यार, तुला तर कुठं एक्सपिरियन्स आहे असा? बियॉन्ड धिस माइंड एंड बियॉन्ड धिस बॉडी कुठे तू एक्सपिरियन्स केलाय?" सो हेच बरोबर आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्यामध्ये अडकलेलो आहोत. पण रिॲलिटीमध्ये काय आहे? स्क्रीन निवांत आहे. तो जो आतला जो आहे, जो रिअल आहे, ज्याला पुढच्या जन्मात त्याला काही फरक पडणार नाही. आपण अशी गीता ऐकत होतो आणि काय करत होतो, निवांत. आणखीन एक उदाहरण बघूया आपण. बघूया आपल्याला जमतंय का हे उदाहरण या गोष्टीशी जमवायला. सपोज मला तहान लागली आहे. स्वाभाविक आहे, मी पाणी पिण्यासाठी जाईल. पाण्याचा ग्लास घेईन, पाणी तोंडामध्ये टाकेल आणि मला तहान भागल्याचा अनुभव येईल. साधी कृती आहे. तहान लागली आहे, पाणी पिण्यासाठी पाणी घेतलं, पाणी प्यायलो, तहान भागली. प्रश्न असा आहे, तहान कोणी भागवली? मी भागवली की पाण्याने भागवली? ओके, पाण्याने. व्हेरी गुड. पाणी पाणी स्वतःहून माझ्या घशात गेलं का? पाण्याला वाटलं, "अरे, ह्याला तहान लागली, आपण जायला पाहिजे याच्या तोंडामध्ये." आणि तो असा अलगद उचलून आला आणि माझ्या डायरेक्ट घशात गेला. नाही होणार असं. मलाच पाण्यापर्यंत जावं लागेल. त्या पाण्याचा ग्लास जो आहे तो तोंडाला लावावा लागेल, पाणी प्यावं लागेल आणि मग मला फील होतं. गंमत आहे का नाही? तहान पाण्याने भागलं असं म्हणणं पण बरोबर आहे. पण माझ्याशिवाय पाणी नाही. त्यामुळे मी असणं पण गरजेचं आहे. म्हणजे कर्ता जो आहे, तो पण तितकाच महत्त्वाचा आहे. मग असंही म्हणावं लागेल, की माझ्यामुळेच तहान भागली. कारण मी जर गेलोच नसतो पाण्यापाशी, तर मी कितीही तहान, तहान, तहान म्हणून काही उपयोग होणार नाही. मला प्रत्यक्ष कृती करावीच लागेल. मग ह्याच्यामधला दोघांमधलं नेमकं कोणी तहान भागवली? पाणी कमी. हां, दोन्ही नाही उत्तर द्यायचं. एकच. पाणी कमी. सेल्फ ओके. बघा गंमत. पाण्याशिवाय मीचा उपयोग नाहीये. मी नुसतंच असं म्हटलं, मी माझी तहान भागवून देतो, पण मी पाणी नाही घेणार. नाहीच कधी तहान भागणार. म्हणजे मला पाण्याची गरज आहे, पाण्याला माझी गरज आहे.
हे दोघं जेव्हा एकत्रित काम करतील तेव्हाच माझी तहान भागू शकते. म्हणजे दोघांनाही स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व काढताच येत नाही. म्हणून दोघांचं एक असणं हे जसं गरजेचं आहे व्यवहाराच्या दृष्टीनं, तसंच व्यवहाराच्या दृष्टीने योग्यच आहे, हे मी, माझं, हे ज्या सगळ्या गोष्टी करणं. पण मला आंतरिक ह्याची जाणीव पाहिजे, हे सगळं करणारा मी नाहीये. हे कोणीतरी करवून घेतोय. ही सगळी त्याचीच, ज्याला आपण लीला असं म्हणतो. आपण ज्याला कर्म म्हणतो ते भगवंताच्या कर्माला आपण लीला असा शब्द वापरतो. पण गंमत अशी आहे, पुढच्या 14व्या श्लोक फार म्हणजे म्हटलं तर अगदी एका वाक्यात संपणार आहे. म्हटलं तर मात्र खूप डीप विचार करू, की कसं लॉजिकली समजणं खूप सोपं आहे. पण ते कसं हे पटायला फार अवघड आहे. तत्पूर्वी फक्त ज्ञानेश्वरीतल्या ह्या 13व्या श्लोकाचा जो विवेचन आहे ते बघूया. जैसा फळाची हावे, तैसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षिजो. लहानपणी आपल्याला चॉकलेटची खूप आवड असते. प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात, पण जनरल. हळू-हळू जसं-जसं मोठं होत जातो, तशी त्या चॉकलेटमधली जी क्रेज असते किंवा अट्रॅक्शन जे असतं, ते कमी होतं. तुम्ही म्हणाल, "नाही, नाही, मला अजूनही चॉकलेट आवडतं." दॅट्स ओके. पण जर अशी वेळ आली, की तुमच्यासमोर एक लहान मूल आहे आणि तुमच्याकडे एकच चॉकलेट आहे, तुम्ही असं म्हणाल, "तू घे चॉकलेट." आणि त्या लहान मुलाला देऊन टाकाल. ॲग्री? वाय ऑर एन? राइट? ऑब्व्हियस स्वाभाविकपणे म्हणजे जर कोणी कॉमन मॅन असेल, तर तो असं करेल. का? कारण आता काही त्याची तशी इच्छा राहिलेली नाही, की चॉकलेटशिवाय नाही, नाही, मी तुला नाही देणार, मीच सगळं खाऊन असं कोणी करत नाही. उलट असं जर कोणी आपण केलं, तर त्याला म्हणू, "काय मूर्ख माणूस आहे हा, लहान मुलाला द्यायचं तर तू काय?" कारण लहान मुलाची अजून ती गोष्ट संपलेली नाही ना, त्याची ती फेज आहे, जिथं त्याला ह्या गोष्टीचं आकर्षण असणं स्वाभाविक आहे. पण जसं-जसं मॅच्युरिटी वाढत जाते, तसं-तसं या गोष्टीतलं अट्रॅक्शन कमी व्हायला पाहिजे. सेम. आत्ता मला माझ्या आयुष्यात हे एक्सपिरियन्स का होत नाहीये? कारण मी अजूनही बाल्यावस्थेत आहे. मला अजून खूप अनुभव घ्यायचे आहेत. जशी-जशी माझी मॅच्युरिटी बदलत जाईल, तसं-तसं मी आपोआप फलासक्तीकडे निघत जाईल. हे सॉरी, फलासक्तीमधनं बाहेर पडत जाईल. ज्याला आपण ज्येष्ठ म्हणतो ना, वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ सेवेकरी. कोण असला पाहिजे तो? ज्याची ह्या सगळ्यांमधनं इच्छा जी आहे, ती हळू गळून चाललेली आहे. आता त्याला नाही त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट. अरे झालं करून आता. आम्ही इतके वर्ष केलं ते गोष्ट. आता नको, आता तुम्ही करा. ही जी मॅच्युरिटी आहे, ही केवळ वयाने येत नाही. त्या वयासोबत ही जाणीव असली पाहिजे आणि हे जसं-जसं व्हायला लागेल, तसं-तसं माझ्या आयुष्यात हे निष्काम कर्म स्वाभाविकपणे घडायला लागेल. मला त्यासाठी एफर्ट्स घ्यायची गरज नाही. मग आत्ता मला ह्या निष्कामतेचा अनुभव घेता येत नाहीये. काय करू मी त्याच्यासाठी? अनुभवांची संख्या वाढवा. जास्तीत जास्त प्रमाणात ते करून बघा काय होतंय आणि चिंतन करा. फॉर एक्झाम्पल, की ओके मला Cadbury प्रचंड आवडते. मी Cadbury शिवाय नाहीच जगू शकत आहे. ओके, समजलं. कशाला पाहिजे Cadbury मला? Cadbury खाल्ली की खूप भारी वाटतं. बरं. किती वेळासाठी भारी वाटतं? काही मिनिटं, काही तासासाठी भारी वाटतं. बरं. मग ते झाल्यानंतर काय होतं? नाही, परत मी नॉर्मल फेजला येतो. मग हे असं टेम्पररीच पाहिजे का मला? असे स्वतःलाच काउंटर क्वेशन फक्त विचारत राहायचंय. ह्याला म्हणतात चिंतन करणं. इन्क्वायरी करत राहणं, जिज्ञासा निर्माण होणं. का करायचंय मला हे सगळं? आणि जसं-जसं मी डीपमध्ये जात जाईल, तसं-तसं ती आपोआप मॅच्युरिटी यायला लागते. म्हणजे एक डोंगराला आग लागली आहे, प्रत्यक्ष जाऊन पहा. कोणीतरी मित्र सांगायला आला, तिकडं आग लागली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. नाही तर धूर दिसतोय म्हणून विश्वास ठेवा, की आग लागलेली असली पाहिजे. तुम्ही निवडा तुम्हाला कुठला पर्याय आवडतो. प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय मी मानणारच नाही. करा. नाही, दुसरा सांगतोय ना, ज्याने अनुभवलंय तो सांगतोय मला, की "अरे नाही, तिकडं आहे तसं." त्याला ऐका आणि त्याला फॉलो करा. बरं बाबा, तू अनुभवलंयस ना, ठीक आहे, तुझ्यावर विश्वास. म्हणून संतांना का फॉलो करावं? कारण त्यांनी ते अनुभवलेलं आहे. नाही तर अनुमानाने ठरवा, की समोर धूर दिसतोय ना, याचा अर्थ आग लागली आहे.
सो निष्कर्ष आपण जेव्हा विज्ञानात प्रयोग करतो, ती प्रत्यक्ष गोष्टी काही तिथे जाऊन करायची नसते. पण त्याचं छोटासा प्रयोग म्हणून आपण त्याची प्रतिकृती घेतो, छोटे-छोटे प्रमाण घेतो आणि त्याचं करून बघतो. अरे असं होतंय का? होतंय. म्हणजे ठीक आहे. म्हणजे हे मोठ्या प्रमाणावर पण होणार. भात शिजलाय का बघण्यासाठी शीत बघायचं. शीत शिजलं असेल की भात शिजलेला आहे. शीतावरनं भाताची परीक्षा करता येते. सेम मला माझ्या आयुष्यात करायचंय. माझ्या आयुष्यातल्या छोटे-छोट्या अनुभवातनं ह्याचं चिंतन करायचंय, की अरे मी ज्याला फलासक्त असतो, की त्याच्या रिझल्टमध्ये त्याच्या जे काही मी केलेले ॲक्शन्स आहेत, त्याच्यामधनं जे मिळणारे रिझल्ट आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा अडकतो, त्यावेळेला मी खरा आनंदी असतो, की जेव्हा मी काही अडकत नाही, पण छान निवांतपणे मी ते ॲक्शन करून मोकळा होतो. लाइक मगाशी म्हटलं तसं एखाद्या लहान मुलाला कॅडबरी दिली, तर मला तेव्हा जास्ती आनंद होतो, का मी स्वतः खाण्यात आनंद होतो? असे स्वतःला छोट्या-छोट्या गोष्टीतनं प्रश्न विचारत जायचे. मग आपलं मन यातनं हळू तयार होत जाईल. कारण शेवटी मनाला काय हवंय? सुख पाहिजे. मग त्याला फक्त आपल्याला सांगायचं, "तू जे शोधतोयस ते तिकडं नाही, इकडे बघ." त्याचं त्यालाच कन्व्हिन्स करून द्यायचं. जसं आपण जगात इतरांना समजून सांगण्यासाठी आटापिटा करतो ना, तसं आपल्याही स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी जसे-जसे तुमचे अनुभव बदलायला लागतील, तसं-तसं तुमचे आपोआप विचार बदलायला लागतील. मग फलासक्ती जी आहे ती आपोआप गळून पडायला लागते. आपण जो महामृत्युंजय मंत्र म्हणतो, त्याच्यात काय म्हणतो? त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ज्याप्रमाणे त्या काकडीच्या वेलाला लागलेली काकडी पिकल्यानंतर अतिशय सहज गळून पडते. नुसता हात लावला तरी हातात येतंय. इतक्या सहजतेने मला मृत्यू यावा, की मला पण कळलं नाही पाहिजे कधी आला. म्हणून महामृत्युंजय मंत्र. तो काय आंबण्यासाठीचा मंत्र नाहीये. मरणारच आहोत, सगळेजण मरणार आहोत. पण तो मृत्यू असा असावा, की तो इतक्या सहज घडावा, की सगळ्या जेव्हा माझ्या वृत्ती गळून पडलेल्या असतील, आता मला कशातही इंटरेस्ट नाहीये, आता फक्त त्या परमेश्वरामध्येच मला आसक्ती राहिलेली आहे, असा माझा मृत्यू असावा आणि असा मृत्यू झाला तर काय परमेश्वर प्राप्ती म्हणजे अमरत्वच आहे की. हे ज्याला आपल्याला कळायला लागेल, त्याला मग आपल्याला कळतं, अरे बरोबर आहे. असंच घडतंय आपल्या आयुष्यात पण. फक्त आपण त्याला अॅक्नॉलेज करत नाहीये. मग तुम्हाला कळेल केल्याचा आनंद किती भारी व्हायला लागतो. मी माझी मेहनत करायचीच आहे. 100% करायची आहे. व्हॉटएव्हर त्याच्यासाठी जेवढी मेहनत करायची असेल ना, सगळी मेहनत करायची. आणि मग मला फलासक्ती व्हायचंय नाही निरासक्त व्हायचंय त्याच्यातनं. मग काय करायचं? देवा, बघ बाबा, जे काही व्यवहार नियमानुसार आहे, मी सगळं केलेलं आहे. आता तुझी इच्छा. आणि मग जे घडेल, त्या आनंदाने एक्सेप्ट करायचं. कदाचित ते आपल्या मनाप्रमाणे नसेल. ठीक आहे, देवाची इच्छा. पुन्हा नव्याने प्रयत्न करू. म्हणजे मी असं एक विनोदाने म्हणतो. विनोदानेच बरं का, की बऱ्याचदा आपण असं म्हणतो बघा त्रस्त झाल्यानंतर, माझ्या ना असं असेल नशिबात, की तुम्ही 10 वेळा प्रयत्न करून हारलाय ना, 11 वेळा करा मग मी तुम्हाला देणार. असं नशिबात असेल माझ्या. सो प्रयत्न आपण कधी थांबवू नयेत. नशीब कधी कोणाचं फळफळेल कोणाला माहिती आहे. सो प्रयत्न आपण नेहमी करत राहिले पाहिजे. बाकी जे घडेल ते देवाची इच्छा. या विचारांनी म्हणजे आपण जे म्हणतो श्रवण, मनन, निधिध्यास. सो निधिध्यासन म्हणजे स्वाभ्यास. स्वतः ते अनुभवलं पाहिजे. ध्यान केल्याने असं होतं, तसं केलं होतं. सगळीकडचे YouTubeचे व्हिडिओ ऐकतोय. करतोय का रोज? नाही, नाही. ते जमतच नाही हो. काय ते माझं मनच लागत नाही. उपयोग काय मग त्या ऐकण्याचा? पुढं काम व्हायला पाहिजे त्याच्यावरती. स्वतःला ते एक्सपिरियन्स करता यायला पाहिजे. तरच ती गोष्ट आपल्याला अधिक फलदायी ठरेल. नाहीतर ती घडणार नाही. कितीही प्रयत्न करा. बरं 100% कोणीही पवित्र नाही. म्हणजे माणूस हां. संत सोडून देऊ आपण. संतांचा विचार लेव्हलच वेगळी आहे. पण माणूस. त्यामुळे चांगले गुण असणार, वाईटही गुण असणार. हा प्रवास ज्याचा त्याचा आहे. तो जिथे असेल त्याने तिथनं प्रवास सुरू करायचा. इथपर्यंत समजलं तर 14व्या श्लोकाकडे जाऊया. आणि थोडासा पुढचाही श्लोक तेवढाच डिटेल आहे. पण वर-वर ते आपण समजून घेऊया. ओके. व्हेरी गुड. सो 14वा श्लोक बघूया. म्हणजे आपला आतला तो जो परमेश्वर आहे, आत्मा आहे, जो ॲक्चुअलमध्ये डूअर आहे, की ज्याच्याशिवाय म्हणजे
माणूस जिवंत आहे का मेला आहे हे कशावर ठरवतात? त्याचा श्वास चालू आहे की नाही. त्याचं बाकीचं काय आहे का नाही ते बघतच नाही. श्वास चालू आहे का तर माणूस जिवंत आहे. डॉक्टरही काय म्हणतात, श्वास महत्वाचा आहे. श्वास आहे तोपर्यंत माणूस आहे. मग हा श्वास म्हणजे काय? ज्याला आपण चैतन्य म्हणतो, एनर्जी म्हणतो, आत्मा म्हणतो, जे काही त्याला म्हणायचं असेल ते म्हणूया. व्हायटल एनर्जी म्हणतो, व्हायटल ऑर्गन्स म्हणतो. हे सगळं काय आहे की त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही. भले शरीर कितीही छान असू दे, पण तो जर आतला बल्बच नसेल, तर बाहेरचा काचा किती छान लावला तरी उपयोग काय? सो तो आतला जो बल्ब आहे, तोच सगळं घडवतो, पण तो स्वतः काही करू शकत नाही. थोडक्यात आत्ता तुम्ही जिथे कुठे बसला असाल, त्या खोलीत, त्या घरामध्ये किंवा जिथं कुठे असाल, तिथे प्रकाश असेल. तो प्रकाश ज्याच्यावरती पडेल, ती गोष्ट तुम्हाला दिसते. मग असं म्हणता येईल का, की प्रकाश आहे तेवढीच गोष्ट अस्तित्वात आहे. जिथं प्रकाश नाही, जी गोष्ट मला दिसत नाहीये, ती गोष्ट अस्तित्वातच नसली पाहिजे. असं नाहीये. प्रकाश तिथं पडला, की ती गोष्ट रिफ्लेक्ट होऊन मला कळते. अदरवाईज ती गोष्ट तिथेच असते. ज्या भिंतीवर प्रकाश पडलाय, ज्या भिंतीकडे माझं लक्ष आहे, तेवढीच गोष्ट मला डोळ्यांनी दिसते. पण ह्याचा अर्थ असा नाही ना, मागं काही नाहीये. माझी दृष्टी तिथं पडली, ते रिफ्लेक्ट झालं तर ते पण आहे. तसंच तो आतमध्ये जो काही हा सगळा करता आहे, तो आहे, पण मला दिसत नाही. आणि याच अनुषंगाने आता 14 आणि 15 जो आहे, तो एकमेकांशी थोडासा कोरिलेट करणारा आहे. साधर्म्य आहे. पण आत्ता आपण फक्त 14चं लॉजिक समजून घेऊया आणि मग पुढच्या वेळेला तेच कंटिन्यू करून आपण 15 कडे जाऊया. काय म्हटलंय? न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. की हा जो आत्मा, परमेश्वर, त्याला जे काही एनर्जी, कॉन्शियसनेस, अजून त्याला काय नाव, परमात्मा, जे नाव द्यायचंय ते नाव द्या. हा जो कोणी आहे, हा संपूर्ण विश्वाची निर्मिती करतो. त्याच्यामधले जे काही ॲक्शन, इनॅक्शन, व्यवहार ज्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यातनं जे काही रिझल्ट मिळणार आहेत, या सगळ्यांमध्ये तो कुठेच इन्व्हॉल्व नसतो. करणारा तोच आहे, पण इन्व्हॉल्व तो नाहीये. परत टीव्ही स्क्रीनचं उदाहरण आठवा. स्क्रीनमुळं सगळं काही दिसतंय, पण स्क्रीन कशामध्येही इन्व्हॉल्व नाही. म्हणून आपल्याकडे वेदांमध्ये असं म्हटलंय, की आत्मा हा लंगडा आहे, अधू आहे पायाने. तो स्वतःहून काहीच करू शकत नाही. तो कुठेही जाऊ शकत नाही. त्याला जरी वाटलं मला इकडे जायचंय, नाही जाऊ शकत. मग त्याला कोणाची साथ घ्यावी लागते? मन. पण हे मन आंधळ आहे. बिचारं धावतंय नुसतं. त्याला कुठं जायचं तेच माहीत नाही. तर त्याला दिशा दाखवण्यासाठी ह्या ईश्वराची आवश्यकता आहे आणि ईश्वराला योग्य दिशेला चालवण्यासाठी या मनाची आवश्यकता आहे. त्यामुळे या शरीराचा काय उपयोग? काही उपयोग नाही. नश्वर आहे शरीर. आपण शरीर नसलं तर आपण कसे असू? आपणही नसणार आहोत. म्हणजे शरीराची काळजी घ्यायला पाहिजे का? 100% घ्यायला पाहिजे. गाडीची काळजी का घ्यायची? कारण गाडी मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते. मग ती माझं साधन आहे ते. मी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर प्रॉब्लेम होईल की माझा. सो शरीराची काळजी घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजे. शरीरात अडकायचंय का? नाही अडकायचं. शरीराला जे हवंय, वेळच्या वेळेला जेवण हवंय, झोप हवी आहे, द्यायचं का? द्यायचं. अति करायचं का? नाही करायचं. सो ह्या सर्व साधनांची आपल्याला गरज आहे. तेवढ्या गरजेसाठी त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. मी काही डॉक्टरांकडे जाणार नाही. कशाला जायचं डॉक्टरांकडे? काय या शरीरामध्ये ठेवलेलं आहे? संपलं शरीर तर काय करणार? कसं अचीव्ह करणार तुमचं लक्ष्य? नाही करता येणार. तुम्हाला वाटतंय नामस्मरण करावं, पण शरीराशिवाय नामस्मरण कुठं करता येतंय? शरीरच नसेल तर नामस्मरण कुठनं करणार? शरीराची गरज आहे म्हणजे औषधोपचार करायचे असतील तर करावेच लागणार आहेत. पण फक्त आतून जाणीव काय ठेवायची? ही गरज आहे शरीराची, ते करायचंच आहे. पण ते म्हणजे मी नाही आहे. चाललंय ते चालू द्या. व्यवहारासाठी सगळं करायचंय. आणि तेच भगवंताने अर्जुनाला सांगितलंय. युद्ध कर. युद्धापासून पळ पाळायचा नाहीये. एफर्ट्स घ्यायचेच आहेत. तू एखादी गोष्ट ठरवली आहेस ना, कर. पूर्ण जीव तोडून करायची आहे. अडकू नकोस फक्त. अटॅचमेंट जी आहे,
नाहीतर आपण आजकाल पाहतोय सध्या पैशांसाठी, सत्तेसाठी इतके हबापलेले लोक आहेत. त्यापुढे नैतिकता सुद्धा फिकी पडलेली आहे. किती पैसा मिळवल्यानंतर हे सुखी होतील काही कल्पना नाहीये. इतके पैसे आहेत तरी सुद्धा अजून यांना हव्यास आहेच आहे. इतका मोठेपणा यांना मिळतो तरी अजून मोठेपणा हवाच आहे. कुठे संपणार हे सगळं जाऊन? हा विवेकच नसल्यामुळे बिचारे धावतायत नुसतं. बऱ्याचदा अशी उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत. प्रचंड पैसा होता, आय-टीमध्ये कामाला होत्या किंवा आणखीन कुठं कामाला असतील, स्वतःचा व्यवसाय असेल. प्रचंड पैसा होता, सगळं काही होतं. पण एक टप्पा असा आयुष्यातला आला, की अरे, नाही याच्यात काही सुखच नाहीये. सगळं सोडून दिलं आणि मग या अध्यात्माच्या वाटेला वळले, की जिथे रिअल पीस आहे. खरी शांतता मिळते. एकमेकांशी भांडून, माझं तुझं करून काहीच मिळत नाहीये. केवळ अशांतता वाढत चालली आहे. पण जेव्हा मला हे अध्यात्म कळतं, मग लढायचं सुद्धा आहे मला. पण लढताना मला माहिती असतं लढणारा मी नाहीये. चालू दे, फार 2-4 मारायचे ते मारा, काय करायचं? माझं काहीच नाही त्याच्यात जात आहे. आणि आपोआप असं जेव्हा करतो, तेव्हा तो विवेक जागृत असतो. खरंच मारायची गरज असेल तरच आपण मारू, अदरवाईज नाही मारणार. कारण आपल्याला माहिती आहे कर्माचे फलं काय असतात. मी जर माझ्या जगाला मी फसवू शकतो ना, पण माझ्या मनाला नाही मला फसवता येत. मला माहिती असतं मी कशा इंटेन्शननी मारतोय. म्हणून हा जो 14वा श्लोक आहे त्याच्यामध्ये इथे सांगितलंय, की सगळं करणारा जरी तो असला, तरी तो कशातच नसतो. पण या सर्व गोष्टी करण्याकरता त्याची प्रकृतीच स्वभावतः प्रवृत्त होते. टीव्हीचं उदाहरण लक्षात ठेवा 14वा श्लोक सोपा आहे समजायला. स्क्रीनशिवाय काहीच घडू शकत नाही, पण स्क्रीन स्वतःहून काहीच करू शकत नाही. आणि असंच उदाहरण तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये लावू शकता. आणि तुम्हाला कळेल बरोबर आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करता हे असंच आहे. अख्खं जीवनच असं आहे सगळं समाजातला निसर्गच असा बनलेला आहे, की तो आहे पण, नाही पण. एकाच वेळेला त्याचं आहेपण पण सिद्ध करता येतं आणि एकाच वेळेला त्याचं नाहीपण पण सिद्ध करता येतं. आणि दोन्हीही सत्य असतं. फक्त कुठल्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहताय हाच फक्त महत्त्वाचा भाग असतो. म्हणून परमेश्वर जो म्हणतो, की मी सुद्धा कर्म करतो, तेव्हा तो कोणत्या कॉन्टेक्स्टमधनं ते म्हणतोय, हे समजून घेणं गरजेचं असतं. की मी सुद्धा त्या स्क्रीनवर येतो, मारतो, रडतो, हसतो. पण त्यानी माझं जे स्वतःचं अस्तित्व आहे, त्याला काही फरक पडतोय का? नाही पडत आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण देतो. नुकतेच दुर्गा सप्तशती झाली. आपण हा 14वा इन डिटेलमध्ये आणि 15वाची थोडीशी ओळख आपण पुढच्या वेळेला नक्की घेऊ, कारण आता 10 वाजलेत. पण जाता-जाता ओझरतं फक्त आपण दुर्गा सप्तशती आत्ता ह्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये वाचली असेलच आणि वाचत आहात अनेक वर्षांपासून. मार्कंडेय ऋषींनी जे मार्कंडेय पुराण लिहिलं, त्या मार्कंडेय पुराणामधला एक पार्ट म्हणजे हे दुर्गा सप्तशती 700 श्लोक. ह्याचा जर पहिला अध्याय वाचून पाहिला, मधुकैटभ राक्षसाचा वध आहे. बरोबर आहे? माझं काही चुकत असेल तर सांगा पहिल्या श्लोकामधलं, पहिल्या अध्यायामधलं सॉरी. आता हे सत्र संपलं ना, तुमच्याकडे दुर्गा सप्तशती नक्की असेल, काढा. तेवढा जो मधुकैटभाचा जो भाग आहे, की जिथे ते मेधा ऋषी जे आहे ते समजावून सांगतायत. कोण आहे ही देवी? ह्या 14व्या श्लोकाच्या अनुषंगाने मी हा रेफरन्स देतोय. अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि मी आशा करेन, की तुम्ही जे काही आकलन कराल त्या या 14व्या श्लोकाचं आणि मी जे आता सप्तशतीमधला रेफरन्स देतोय त्याचं, ते आकलन जरूर ग्रुपवरती तुमच्या भाषेत टाका. अजिबात मुलाहिजा ठेवू नका. ते बरोबर असेल का चूक असेल, कोण काय म्हणेल आणि कोण काय हसेल. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे, की भगवान विष्णू अतिशय शांतपणे चिरनिद्रेत आहेत आणि हे जे मधुकैटभ दैत्य आहेत, हे उन्मत्त झालेले आहेत. सर्वत्र हाहाकार झालाय आणि सर्व ऋषीमुनी भगवंताची आळवण करतायत, पण भगवंत अतिशय शांत अशा त्या निद्रेमध्ये आहे. आणि हे होऊन देव जागृत होत नाहीये.
म्हणून सगळे ऋषी त्या देवीची आराधना करतात, शक्तीची, की तूच हे आता करू शकतेस. आणि ती देवी भगवंताच्या आतून बाहेर, आता हे काल्पनिक विचार करा फक्त, म्हणजे तुम्हाला त्यातलं आतलं मर्म समजावं म्हणून ते असं कल्पनेच्या ह्याच्यामध्ये रचलेलं आहे, की असं काहीतरी ती कानातनं बाहेर येते न वगैरे वगैरे. तर ते ऋषीमुनी त्या सगळ्या शक्तीची उपासना करतायत आणि ही देवी प्रकट होते. सगळे ऋषीमुनी विनंती करतात मातेला, की माते, आता तूच भगवंताला हे सांगू शकतेस आणि ह्या राक्षसांचा उन्माद थांबवू शकतेस. आणि त्या तेवढ्या पार्टमध्ये वाचा नेमकं काय आहे. ती जी शक्ती आहे, दॅट इज माया, प्रकृती, जे जे आपण काही नेचर म्हणतोय. कारण ही जेव्हा माया प्रकट होते, त्याच्यानंतर मग भगवान विष्णू, म्हणजे भगवान विष्णूंना मग निद्रेतून जागे होतात. मग ते उठल्यानंतर समोर ते मधुकैटभ दिसतात. मग ते म्हणतात तुझी इच्छा काय वगैरे वगैरे, आणि मग त्या दैत्याचा संहार होतो. अशी ती कथा आहे आणि पहिला अध्याय संपतो. जोपर्यंत ती माया जागृत नव्हती, तोपर्यंत विष्णूंना काहीच फरक पडत नव्हता. शांत पडलेले आहेत. 14व्या श्लोकाशी रिलेट करा. हे सगळं जे चालू आहे, हीच ती शक्ती आहे, ज्याला आपण प्रकृती, निसर्ग, माया अशी वेगवेगळी नावं जी देतो, ते सगळं तेच आहे. की तिच्यामुळेच हा सगळा भ्रम निर्माण झालेला आहे, की हेच सगळं खरं आहे. आणि म्हणून जोपर्यंत ती त्या भगवंताच्या अधीन होती, तोपर्यंत भगवंताने काय फरक पडतोय, कोण मधुकैटभ, कोण कोणाला मारतोय, काहीच खरं नाहीये. ते टीव्हीवरती भांडाभांडी चालू आहे म्हणून मी कशाला टीव्ही फोडायला जाऊ. चालू नाही ना भांडाभांडी, सगळंच खोटं चालू आहे. असं भगवंताचं, कारण तो मायेच्या अधीन नाहीये. भगवंत मायेच्या पलीकडे आहे. कारण तो मायेचा करता किंवा धर्ता, तिला धारण करणार आहे. तो म्हणला कशाला मी करायचं, म्हणून भगवंताची आराधना करून काही झालं नाही. म्हणून त्या शक्तीला, त्या मातेला विनवणी केली, बाई तू माया आहेस, तू भगवंतामध्ये हे पेर, की नाही तुला प्रकृतीमध्ये राहून कर्म करायची आहेत. आणि मग जेव्हा त्या मातेनी हे सगळं केलं, तेव्हा भगवंतानी त्यांचा नरसंहार केला. म्हणजे ठीक आहे ना, भांडायचंच आहे ना, सगळं खोटं खोटंच आहे ना, तर भांडायचं. पण प्रत्यक्ष परमेश्वराने काही केलंय का? काहीच नाही केलं. ही सगळी प्रकृती, ही माया. कदाचित जड जाईल ऐकायला, पण मी आत्ता जो सांगितलेला रेफरन्स सप्तशतीमधला वाचा. आणि हे त्या दोघांनाही, त्या तो जो समाधी वैश्य आणि सुरथ राजा, या दोघांनाही जड गेलं. अशी कोण आहे शक्ती? आणि मग दुसरा अध्याय, ते 13वा अध्याय. कोण, हु इज शी, ते समजून सांगायचंय. मग ते सगळे एक 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 स्टोरीज आहेत. ह्या काल्पनिकेत, खऱ्यात, हा आपला विषय नाही. त्यातनं काय सांगायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे, की ही जी प्रकृती आहे, ही सगळी म्हणजे ती शक्ती आहे. म्हणून आपण असं म्हणतो, शिव आणि शक्ती म्हणजे संपूर्ण सृष्टी आहे. का? तर शक्ती म्हणजे ही सगळी प्रकृती किंवा माया आहे, आणि शिव म्हणजे ते ज्ञान आहे, की आपल्याला कळावं हे खोटं आहे. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण देतो आणि मग थांबतो. आयुष्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे एफर्ट्सची गरज असते. माझा चष्मा हरवलाय, ही घटना आहे. काय काय पॉसिबिलिटीज असू शकेल आणि काय काय मला त्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागेल, तो शोधायला जरा सांगा बरं. सिंपल आहे. माझा चष्मा हरवलाय, मला तो हवा आहे. काय काय शक्यता असतील आणि मला त्यासाठी काय काय करावं लागेल. माईक अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. आता आपण थोडंसं चर्चात्मक करूया. आठवावे लागेल, कुठे ठेवलाय. ओके, व्हेरी गुड. अजून? प्रिव्हियस ऍक्शन.
ओके. आधी काय केलं होतं, तर म्हणजे कुठे ठेवलं असू शकेल वगैरे वगैरे. शोधावा लागेल. व्हेरी गुड. अजून काही? मराठीतली म्हण नाही का, तशी काही गोष्ट झाली असेल तर? नाहीत का बरं? मी तरच एक मिनिट हा. आता बघा बरं. हो दादा, सुरू झाला. ओके. ओके, सॉरी, मला वाटलं की मी केलाय म्हणून. ओके. हा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तर तुम्ही दोन पद्धती सांगितल्या. एक, शोधाशोध करावी लागेल. पण ती शोधाशोध प्रत्यक्ष असेल, विचारातून असेल, कुठं ठेवलं, आता कुठे गेलो होतो शेवटचा. मग खोल्यांमध्ये जाऊन शोधावं लागेल, इथं ठेवलाय का, तिथं ठेवलाय का, टेबलावर ठेवलाय का, हे ठेवलाय का. किंवा दुसरा प्रकार, काखेत कळसा, डोक्यावर चढवून ठेवला असेल आणि मला लक्षातच नाहीये, आणि मी अचानक डोक्यावर हात लावला किंवा कोणीतरी मला आलं आणि सांगितलं, अरे ते काय डोक्यावर आहे, कुठं फिरतो इकडं तिकडं. अरे हो की इकडंच आहे. आणि सापडला मला चष्मा. दोन्ही प्रकारे मला चष्मा सापडणार आहे. पहिल्या प्रकारामध्ये मला शोधाशोध करावी लागली, म्हणजे प्रत्यक्ष एफर्ट्स घ्यावे लागतात, कर्मयोग. आणि दुसरं, कोणतरी येऊन मला सांगितलं, अरे ते काय कपाळावर आहे तुझ्या. त्यांनी फक्त ज्ञान दिलं मला, चष्मा तिथंच होता, त्याची मला फक्त जाणीव झाली. ज्ञानयोग. एवढाच फरक आहे. कुठला सोपा आहे, आपल्या आपल्या अनुभवावरती अवलंबून आहे. एखाद्यासाठी शोधाशोध करावी लागेल, एखाद्याला फक्त अरे इथंच आहे, कशाला घाबरायचं. म्हणजे आमच्याकडे एक गंमत झाली होती. एक 8-15 दिवसापूर्वी एका बाईच्या गळ्यातनं साखळी जी आहे ती चोरून नेली कोणीतरी. तर मॉर्निंग वॉकला चाललेल्या बायका होत्या आणि ती साखळी चोरली म्हणून मग आजूबाजूचे जरा गडबड करायला लागले, त्याचा पाठलाग करायला लागले. आणि ज्या बाईची साखळी चोरली ती शांत होती. तर लोक, अहो तुमची साखळी चोरली, तुम्ही म्हणजे काहीच रिॲक्ट करत नाही. अहो नाही, त्यात काय रिॲक्ट करायचं, म्हणजे खोटी होती, मला माहिती आहे असले लोक असतात म्हणून मी खोटीच घालते. झालं का? म्हणजे एवढे सगळे मूर्ख आणि ही बाई शहाणी. तर का शहाणी आहे? कारण तिला माहिती आहे ना हे खोटं आहे. बाकीच्यांना ते माहिती नव्हतं म्हणून ते त्यांचे त्यांचे प्रयत्न करत होते. आयुष्य एवढं सॉर्टेड आहे, सोपं आहे. निवड आपल्याला करायची आहे की मला कुठली पद्धत चांगली आहे. ज्ञानयोगाची आहे, त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही आहे. ठाईचं बैसोनी करावे एकचित्त. मला फक्त समजून घ्यायचंय काय होतंय. जसं मागच्या तिसऱ्या अध्यायामध्ये माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे सोन्याचं, की सोन्याचा दागिना वेगवेगळ्या नेकलेस आहे, बांगड्या आहेत, अजून काय चपला हार आहे, आणखीन दुनियाभरच्या गोष्टी आहेत. ओरिजिनल काय आहे? सोनं आहे. पण आपण असं नाही ना, म्हणजे सपोज नेकलेस मला बदलायचा आहे, चेंज करायचा आहे, तर मी जुना नेकलेस दिला आणि दुकानात जाऊन त्यांना सांगितलं मला नवीन नेकलेस द्या. काय असेल ते ॲडिशनल भरची जेवढी किंमत असेल तेवढी मी पे केली आणि मी नवीन अरे माझं सोनं गेलं का, आता कसं करू? नाही, असं नाही करत आपण. पण आपल्याला माहिती आहे, आपण जो नेकलेस दिला त्याच्या बदल्यात आपण दुसरा घेतलाय. ते सोन्याच्या बदल्यात सोनं घेऊन आलो. मला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं. कारण मला रिॲलिटी माहिती आहे, की सोनं कुठेच नाही गेलं. सोन्याचा दागिना बदललेला आहे. एवढंच त्या 13, 14, 15 सगळ्या ह्याच्या पुढच्या श्लोकांचा भाग आहे. हे ज्ञानयोगाचं आहे, की कर्म झालं, ह्या कर्मातनं कसं ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान झालं, एका क्षणात जो काय तुमच्या चष्म्यासाठी मी धावाधाव करत होतो. ज्या क्षणी मला कळलं, की अरे तू माझ्या डोक्यावरच होता. गेलं माझं टेन्शन सगळं. आणि मीच माझ्यावर हसायला लागतो. अरे काय बावळट आहे मी. डोक्यावर चष्मा ठेवलाय आणि गावभर शोधत बसलोय. असंच जेव्हा आपल्याला हे ज्ञान व्हायला लागतं, जे आतून होतं, दुसऱ्या कोणाची गरज नाही याच्यासाठी. सद्गुरू बसलेले आहेत आपल्याला हे सगळं द्यायला. आणि सद्गुरूंशिवाय, कारण सद्गुरू कोण असतो? जो स्वानुभवी असतो. ज्याला ह्या सगळ्या प्रकारचे अनुभव असतात, तो आपल्याला तसे अनुभव देतो. म्हणून शाब्दिक पांडित्यवाला गुरु असूच शकत नाही. जो स्वानुभवातून तयार झालेला गुरु असतो, हा कमी बोलतो, समर्पक बोलतो आणि समोरच्याला अनुभव देऊन देतो. आजकाल जे गुरूंचं पेव फुटलेलं, म्हणजे आजकाल काय पहिलेही होतंच. म्हणून तर आपल्याकडे असे सगळे ग्रंथ साहित्य आहेत ज्याच्यामध्ये सांगितलंय की खोट्यापासून सावध राहा. हे पूर्वीही होते. हे जे शब्द पांडित्य आहे, आजकाल YouTubeचं माध्यम जास्ती मोठं आहे.
इकडनं काहीतरी कळतं तिकडनं अरे बापरे ह्याचं कसलं. हे केवळ शब्द पांडित्य आहे. बघा बरं तुम्ही विचार करून. जी खरंच संत मंडळीत आजही आपल्या समाजात अनेक चांगली चांगली संत आहेत. भले आपण आज त्यांना संत वगैरे काही म्हणत नसलो तरी सुद्धा निश्चित तेवढ्या निर्मळ मनाचे आहेत. ते नाही असं गावभर फिरत सुटत, माझं आहे का, माझं आहे का, माझं आहे का. शांतपणे नाही माझ्याकडे कोणी माणसं आली तरी काही फरक पडत नाही. पण जो येतो, ज्याला त्याच्यातलं मर्म कळलेलं असतं की यांच्याकडे काहीतरी आहे, त्याचं मात्र 100% कल्याण होतं. म्हणून म्हणतात की गुरूंनी आदेश दिल्यानंतर कार्य करणं आणि गुरूंशी माझं काही पटत नाही आणि म्हणून मी आता त्यांचं कार्य स्वतंत्रपणे कार्य सुरू केलेलं आहे. ह्याच्यात दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. कारण गुरूंच्या आज्ञेने जेव्हा कर्म होतं, त्याला गुरु स्वतःची शक्ती त्याच्यामध्ये देत असतात. आणि ज्याला मी माझ्या अहंभावातून ती गोष्ट करत असतो, तो केवळ व्यवहाराचा भाग आहे. भले ते दिसताना खूप मोठं वाटत असेल, खूप छान वाटत असेल, त्याच्यामध्ये अध्यात्म नाही, त्याच्यामध्ये सद्गुरूंची शक्ती नाही, त्याच्यामध्ये कल्याण नाही, शून्य आहे. भले भौतिक प्रगती कितीही कराल, शेवटी चिखल्याने अंघोळ म्हणजे चिखल जो आहे अंगावरती एक काय तुमचं मग भर टाकायचा का बकेट भर टाकायचा, हे ज्याने त्यांनी ठरवावं. शेवटी घाण तर होणारच आहे. सो किती मायेमध्ये अडकायचं हे ज्याने त्याने ठरवावं, कारण या सगळ्यातून आपली प्रगती शून्य आहे. मनुष्य जन्म ह्यासाठी नाही. आणि हे जे भोंदू गुरु असतात, हे आपल्याला अशाच मोहमायेमध्ये अधिकाधिक अडकवत असतात. आणि जो सच्चा गुरु असतो, ज्याला आपण सद्गुरू असं म्हणतो, जो सत्य, जे रिअल आहे, अल्टिमेट ट्रूथ, त्याची सातत्याने जाणीव करून देतो आणि तो आपल्याला निरासक्त बनवत जातो. अरे कुठे या पैशांमध्ये अडकतोय, सोडून दे. आणि आपोआप अशा काही गोष्टी घडायला लागतात, की अरे यार मला काय पैसे माझे गरजेपुरते मिळतात, अति नाही मिळत. मग एखादा म्हणतो, "काय तुम्ही इतके वर्ष सेवा करता आणि तुमची परिस्थिती आहे." अरे ही गुरूंची कृपा आहे म्हणून तर असं आहे ना. हां, मी जर कष्टच करत नसतो तर तो भाग वेगळा आहे. पण माझी आतली भावना हळू मरत जाते. आहे ना, माझ्या जगण्यापुरतं आहे ना, बास. कारण मला माझा जो सद्गुरू असतो, मला ह्या सगळ्यातनं निरासक्त बनवत असतो. कारण तो म्हणतो, ह्या मायेतून जोपर्यंत तू बाहेर पडणार नाही, जोपर्यंत याची जाणीव होणार नाही, तोपर्यंत पुढं कसं जाशील? स्वामी चरित्रातलं आपल्याला उदाहरण सगळ्यांना परिचित आहे. आळंदीच्या नरसिंह सरस्वतींचं. जोपर्यंत ह्या मायेमध्ये, या सिद्धींमध्ये अडकत राहशील, तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. सोडावं लागेल तुला. गुरुचरित्रातलं उदाहरण बघा, त्रिविक्रम भारतीचं. कुमसी गावातलं. का महाराज त्याला दर्शनाला जातात? काय दाखवतात दर्शन देऊन? ते तर म्हणतात, "अरे वाह! मस्त काम करतो. एक काम कर, आजपासून तुला असा आशीर्वाद तुझे भक्त लाखो पटीने वाढू दे. इथं भरपूर लोकांची गर्दी होऊ दे." असा आशीर्वाद दिलाय का कुठल्यातरी गुरूंनी? अजिबात दिलेला नाही. चांगलं चालू दे तुझं. तुझं काय? तुझी प्रगती करतोयस का तू? तो सद्गुरू असतो. म्हणून सद्गुरूंना शरण जाणं, जे गीतेमध्येही सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, माऊलीने तर वारंवार तो उल्लेख केलाय. गुरूंच्या सेवेशिवाय प्रगती नाही, नाही, नाही. सद्गुरूंची सेवा. कोणाही ऐऱ्या-गैऱ्याला गुरु करणं म्हणजे महान नाही. आपण त्याच्यासोबत गटारात वाहत जाणार. तो पण तिकडं आणि आपण पण तिकडे. म्हणून सद्गुरूंची कास धरायची. म्हणून सगळ्यांनी जे संतांनी सांगितलं, सद्गुरूंना शोधावं लागत नाही, कुठे आहे माझे सद्गुरू? तुम्ही ध्यास धरा, तुम्ही तेवढी पात्रता सिद्ध करून दाखवा, गुरु तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्हाला योग्य प्रकारे वाटचाल करून दाखवतात. सो ह्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. नुसतं पोकळ ज्ञान, शाब्दिक ज्ञान, काडीचाही उपयोग नाही. फक्त छान-छान लोकांना वाटेल एवढ्यापुरतं आहे. माझ्यासारख्या लोकांचा काही उपयोग नाहीये. हे नुसतंच बडबड करतात. प्रत्यक्ष अनुभव हे सद्गुरूच देऊ शकतात. म्हणून सद्गुरूंना शरण जावं. भले ते आपल्याला काही देवो अगर न देवो, ते बरोबर आपली आंतरिक प्रगती घडवत असतात आणि त्या अनुषंगानं आपण पुढे जाणं जास्ती महत्त्वाचं आहे. लोकं काय म्हणतात ह्याला काहीही किंमत नाही. लोकं कधीपर्यंत आहेत? आपण जिवंत असेपर्यंत आहेत. आपण मेलो की लोकं संपली. संपलं आपलं कार्य आणि त्यांचं. हे भगवंताने सांगितलं, मी नाही सांगितलं. अर्जुनाला सांगताना. कसले भाऊ, कसले आई, कसले वडील, काय करून बसलाय? कोण होते मागच्या जन्मी तुझे ते सांग? नाही माहिती. पुढच्या जन्मी कोण असणार आहेत? नाही माहिती. कुठे विचार करत बसलायस? आत्ता या क्षणाला काय गरजेचं ते कर. तुझा धर्म जो आहे त्याचं तू पालन कर. सो या दृष्टिकोनातून आपल्याला हे समजून घ्यायचंय. म्हणून ज्ञान हे पोकळ असू नये, अनुभवाचं असावं
आणि तेच आपण मी पुन्हा पुन्हा तेच रेफरन्स यासाठी देईल की जे आपल्याला माहिती आहेत. स्वामीचरित्रातले ब्रह्मचारी बुवांचं आहे. पांडित्य आहे. स्वानुभव कुठे आहे? जेव्हा महाराजांनी स्वानुभव दिला तेव्हा त्यांना कळलं, अरे नाही हे असं आहे, हे स्वानुभवी आहेत. समोर जे आहेत स्वामी समर्थ नावाने हे स्वानुभवी आहेत आणि त्यांनी मला तो अनुभव दिला. त्यांनी मला काय सांगायचं ते सांगितलं. लोकांना थोडी कळलंय काय. सो हे जे आहे सद्गुरू नेहमी घडवत असतात. ते आंतरिक तुमची किती सिद्धता झाली आहे ते पाहतात. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गाड्या भरून लोकं आणलेली आहेत, तुम्ही किती पैसे ओतलेले आहेत, काडीचीही किंमत नाही. तो केवळ व्यवहाराचा भाग. सद्गुरू फक्त तुमची आंतरिक प्रगती पाहतो. जेवढी प्रगती तेवढाच आशीर्वाद. सोपं गणित आहे. सो ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीनं आपला प्रवास चालू ठेवा. 14वा आणि 15वा अतिशय एकमेकांना साधर्म्य दिसणारा श्लोक आहे. दोन्ही एकच गोष्ट सांगणार आहे की परमेश्वर ह्या सगळ्यामध्ये लिप्त नसतो. सगळं करतो तोच, पण तो कशातच नसतो. आता हे कसं नसतं लॉजिकली जे आहे ते नेक्स्ट एपिसोडमध्ये समजून घेऊया. जे एपिसोड काय म्हणतं मला ते सवय लागेल. पुढच्या सत्रामध्ये आपण जेव्हा चर्चा करू त्यावेळेला ह्या गोष्टी समजून घेऊया. अनुभवायचा प्रयत्न करा. रोज त्याचं चिंतन करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. बी टाकायचं काम करा, पाणी घालायचं काम करा, खत द्यायचं काम करा. रोप कसं उगवेल, अंकुर कसा फुटेल ह्याची काळजी आपण करायची नाही. निसर्ग बसलेला आहे त्यासाठी. सो आपले सद्गुरूंना शरण जायचं आणि त्यांना रोज प्रार्थना करत राहायची. योग्य मार्गावर ठेवा, बाकी काही नको. निश्चित ते आपल्याला सगळं काही देऊ शकतात आपली पात्रता झाल्यावर. ठीक आहे. सो तुम्हाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल किंवा तुमचे काही अनुभव सांगायचे असतील तर जरूर या रिलेटेड आपण सांगू शकता. माईक तुम्ही अनम्यूट करून बोलू शकाल. दादा, हॅलो. हा बोला. मगाशी तुम्ही जे उदाहरण दिलं की नाही की एकदम निरागस व्यक्ती असतात बा की हम्म ज्यांना हम्म काही हे प्राप्त होते, ते खरं हम्म पण आहे. माझ्या परिचयातले एक व्यक्ती आहे, माझ्या सोबत हम्म होते, ऑफिसर रिटायर्ड झाले ते आता. तर हम्म ते असे काही खूप कधी प्रवचनाला गेले किंवा कीर्तनाला गेले किंवा असं काही नव्हतं. मुलं इनफॅक्ट हम्म त्यांच्या लाईफमध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहे. त्यांचा मुलगा ते प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर डिस्ट्रॉफीने हे आहे, 24-23 वर्षाचा, हम्म पॅरालिटिक. पण ते एवढे सॉर्टेड होते आणि एवढे शांत होते, की हम्म त्यांना ते कधीच कोणाबद्दल वाईट बोलायचे नाही, कोणाचं वाईट करायचे पण नाही, अजूनही नाही करत. पण त्यांना हम्म ते एक होतं आंतरिक, की जे असे देवासमोर बसले किंवा असं काही असले, त्यांना ते आतून एखाद्या व्यक्तीबद्दल तेव्हा ते जाणवायचं, की याचं चांगलं होणार आहे किंवा याचं काय संकट येणार आहे किंवा काय होणार आहे, नाही का? असं. हम्म तर ते सांगायचे म्हणजे त्यांनी मला माझ्या तब्येतीबद्दल पण 1-2 वेळा सांगितलं, की "मॅडम तुम्हाला 2-3 महिने हे नाहीये, तुम्ही ही सेवा करा किंवा तुमचं तब्येतीचं हे होईल बा." आणि एकदा तर चक्क एक बाई घरातून निघून गेल्या होत्या, त्यांच्याच हम्म परिचयाच्या होत्या. तर हम्म ते सगळे घरचे लोकं शोधाशोध करत होते त्या व्यक्तीची. तर ते हम्म माझ्याच परिचयाच्या होत्या. तर यांनी मला मला सांगितलं, की "मॅडम म्हणे ही व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती म्हणे यांना या दिशेला भेटेल. मी त्यांना सांगतोय म्हणे, की तुम्ही जाऊन त्या दिशेला शोधा, पण ते शोधत हम्म नाहीये म्हणे. आज जर 2 वाजेपर्यंत त्या भेटल्या, तर त्या हम्म जिवंत भेटतील म्हणे आणि 2 नंतर जर भेटल्या, तर त्या गेलेल्या असतील म्हणे." तर खरंच बापरे. जेव्हा 4 वाजता भेटलं तसं, तर त्यांना डेड बॉडीज सापडली. त्यांनी ज्या दिशेने सांगितलं होतं तिथे आणि त्या पाण्याजवळच. म्हणजे बापरे. अशी निस्वार्थी व्यक्ती त्या असतात बा. म्हणजे तो एकदम मला आठवलं, तुम्ही हम्म सांगितलं ना. तर ते असते, पण ते असं काही खूप असं काही करत नाही म्हणजे असं आपण जे म्हणतो ना साधना म्हणा किंवा काय म्हणा, ते हम्म त्यांचं आपसूकच आहे त्यांच्यात. हो, पण मग आता ह्याच्यामध्ये म्हणजे जर ते तुमच्या परिचयाचे असतील आणि कितपत तुमचं त्यांच्याशी संबंध आहे ते बघा. पण एक हां, याच्यावरून लक्षात ठेवा, की अशा ज्या गोष्टी असतात, हां, ह्या जर कुठलंही काही न करता त्या आलेल्या आहेत, याचा अर्थ त्या पूर्वसंस्कारानुसार घडलेल्या आहेत. आता त्याच्यात वाढ जर करायची असेल, तर हां. उपासनेची गरज आहे. जर ओके. तर ते नाही महादेवाची करतात पूजा? जे काही कुठलंही महादेवाच्या आहेत. असेल, हां. पण साधना ही आवश्यकच आहे. ओके. उपासनेशिवाय, साधनेशिवाय काही नाही. तर मग काय पुण्याची राशी संपली. बँक बॅलन्स संपेपर्यंत आपण उड्या मारू शकतो. संपला की काय मग आता कुठून आणणार? सो आणि कन्सिस्टन्सी त्यांना त्यातलीच. ते हां. तुम्ही म्हणता तसं ते पिढी जात असेल कारण त्यांचे बाबा पण भविष्य सांगायचे. म्हणजे त्यांना ते हं, ज्ञान होतं आपसूक त्यांच्या बाबांना. म्हणजे इव्हन त्या हां. व्यक्तीने स्वतःच्या मरणाचं वर्ष हं, आणि हं. हे लिहून ठेवलं वार. फक्त तारीख नव्हती सांगितली कोणालाच. ओके. हो.
हा म्हणजे मग हे पिढीजात सुद्धा त्यांची पुण्य असू शकेल, पण मग नाही त्याच्यात नाही. त्यांनी जे ह्याच्यात फारसं न अडकता हा उपासनेशी, जे जसं समर्थांनी म्हणले, उपासनेशी दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा भजावे. त्या हा पद्धतीने उपासना ही सातत्याने काय, कारण हे काय येणारे जाणारे एक जे खेळ आहेत सगळे. बरोबर आहे. ह्याच्या पलीकडं आपल्याला पोहोचायचं आहे, त्या दृष्टीने उपासना आवश्यक आहे. म्हणजे जर तुमच्याशी त्यांचे संबंध चांगले असतील तर सांगायचा हो. प्रयत्न, नाही तर चांगलं चालू आहे म्हणायचं. आणि पण असतात अशी लोक, म्हणजे तुम्ही छान अनुभव नाही सांगितलाय. आहे म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला त्यांचा. राईट. आणि त्यामुळे आता अजून एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, की हम्म हम्म आपल्या इथे जे मंत्र आहे ना, एखाद्या मंत्रावर वगैरे घ्याल ना एखादं सेशन, जसं तुम्ही आज मगाशी महामृत्युंजय मंत्राचं सांगितलं, हम्म. तसं एखादं जर झालं शक्य तुम्हाला तर. बघूया. मंत्र हे मुख्यतः त्यांच्या स्तुती देवांची असते, त्यामुळे हा ते. पण त्यातलं फक्त म्हणजे लॉजिक तेवढं फक्त महत्वाचं असतं. त्या हा देव किती छान आहे, तू एवढा छान आहे वगैरे असं ते. आणि शेवटी स्तुतीमधूनच कोणीतरी प्रसन्न होतं. सो हम्म. बऱ्यापैकी तशाच गोष्टी असतात. बघूया एखादं जर झालं पाहिजे. म्हणजे मागे मी म्हटलं तसं आपल्या एक मार्गावरती थोडंसं घ्यायचंय, पण बघूया आता त्या इंट्युशन जेव्हा येईल त्याला आपण एखादा काही औचित्याने वगैरे करूया तसं. हो हो चालेल. ओके. ठीक. सो अशी समाजात आपल्याकडे छान छान लोक असतात. तो आपल्याला आदर्श काही बाहेर शोधण्याची गरज नाही, अशा आपल्या आजूबाजूलाही आदर्श सापडते. प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही जमेल, जमेल कोणाला माहिती आहे. अजून कोणाला काही सांगायचं आहे? ओके. सो होपफुली आजचा जो विषय जपला झाला त्याचं निश्चित चिंतन करा. मगाशी म्हटलं तसं त्या सप्तशतीचा तो जो पार्ट आहे तेवढाच, ते ऋषी जे मेधा ऋषी जे समजावून सांगतात कोण आहे शक्ती, तो जो पहिला अध्यायातला भाग आहे तो वाचा. त्याचा आणि ह्या 14व्या 15व्या श्लोकांचं कुठे ताडता येईल ते शोधा, आणि ते जे काही आकलन कराल ते जरूर ग्रुपवर पाठवाल. करूया चिंतन आपण. प्रत्येकाचं आकलन हे वेगवेगळं असू शकेल. त्यातनं जे काही आपल्याला योग्य वाटेल ते आपल्याला घेता येईल. पण विचारमंथन सुरू होईल आपलं, आणि मंथनातून 14 रत्न बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. सो आजचा भाग आपल्याला समजला असेल अशी खात्री बाळगतो, आणि आजचा आपण इथेच थांबूया. पुढच्या शनिवार रविवारी काही विशेष नाही आहे ना, म्हणजे असं बहुतेक कोजागिरी तर आता होणार आहे आणि दिवाळीला अजून वेळ आहे. ठीक आहे, म्हणजे पुढचं सत्र पण होऊ शकेल असं वाटतंय. मग नंतर मग दिवाळीनंतर सत्र करूया. सो पुढच्या भागाला आपण तोच 14 आणि 15 हा जो श्लोक आहे, दोन्ही एकच अर्थाचे आहेत बऱ्यापैकी. सो त्या दृष्टीने आपण त्याच्यावरती चिंतन करूया. स्टेप्स लक्षात ठेवा: श्रवण, मनन, निधिध्यासन. ऐकत राहा, त्यावरती चिंतन करत राहा, आणि जे चिंतन कराल त्याचा स्वाभ्यास स्वतःच्या जीवनात ते उतरवून पहा, आणि त्यातनं जे तुम्हाला मिळेल ते ज्ञान असेल.